करीतो तुला येशू मसीहा आनंदाने गातो तुझ्या महिमा. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आजचा दिवस आपण संत तोमा यांचा पुण्य स्मरण करतो. इब्री भाषामध्ये या दिवसाला दुक्राना म्हणतो. दुक्राना या शब्दाचा अर्थ स्मरण दिन. कशाचं स्मरण? एक व्यक्ती रक्तसाक्षी झाली, मरण पावलं, एवढ्याच नाही, या दिवस जबरदस्त आशीर्वादाचा दिवस आहे. हालेलुया. 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 प्रियानो, हा दिवस संपूर्ण भारत देशासाठी विश्वासाचा प्रकाश आपल्याला मिळालेले खूप महत्वाचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संपूर्ण भारत देशामध्ये येशूचा मरण झाले आणि त्या दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये येशूच्या विश्वासाचा, त्यागाचा, येशूच्या प्रेमाचा प्रकाश भारत देशामध्ये पोहोचले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूच्या प्रेमाचा आठवणीचा या स्मरण दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, संत तोमा हा प्रश्नांना उत्तर मिळवून देणारा संत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण अनेक गोष्टीबद्दल अनेक संतांचे नाव पाहतो. हालेलुया. हालेलुया. उदाहरणासाठी संतांनीच आपण कधी आठवण करतो? हालेलुया. हालेलुया. एखाद्या वस्तू हरवलं तर लगेच आठवण येत आहे आपल्याला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गणिताच्या संबंधातील प्रॉब्लेम्स वर आहे तेव्हा संत जोसेफच्या मदत करणारे लोक आहे. एखाद्या गोष्टी एकदम अशक्य असेल तर लगेच आपण यहूदा तदेऊस, सेंट जूड यांचा आपण आठवण करतो. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रश्नांना उत्तर भेटत नाही असे कोण कुठेतरी असेल तर त्यांना उत्तर मिळवून देण्याचं काम संत तोमा यांच्या मध्यस्थी प्रार्थनेने मिळणार 100%. हालेलुया. 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 आजच्या आज तुम्ही या शोधामध्ये लागा. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, सर्वात प्रथम आपण आता योहानाचा शुभवर्तमान 11 अध्याय उघडूया. योहान कृत्य शुभवर्तमान अध्याय 11 वचन संख्या 16. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही ह्याच्या बरोबर मरावयास जाऊ. हालेलुया. 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 या प्रश्नाला उत्तर हे एक प्रश्नाप्रमाणे आहे. हालेलुया. हालेलुया. आपण पण जाऊया, मरूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तोमाकडून आलेले एक प्रतिक्रिया. सर्व लोक पळून जायच्या तयारीमध्ये आहे तेव्हा एक जण येत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण त्याच्या सोबत चालण्यासाठी निघालेले लोक आहोत, तर आपण त्याच्या सोबत गेलेले आणि तो मरत आहे तेव्हा आपण पण मेलेले बरं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये पुढे खूप सुंदर वचन 26 आहे. आपण आता ऐकूया. आणि जी
जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही हे तू खरे मानतोस काय? हालेलुया हालेलुया. 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 प्रभू येशूने अगदी थोड्या वेळात त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याच्या बरोबर कोण मरायला गेलं तर, त्याच्यावर कोण विश्वास ठेवलं तर, हालेलुया, हालेलुया. त्याच्या बरोबर जे कोणी मरायच्या तयारीमध्ये आहे ते मरणानंतर जिवंत राहणारे लोक आहेत. हालेलुया हालेलुया. 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 पुनरुत्थानावरती असलेली आशा. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, इतिहासामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे बघितलं तर संत तोमा अनेक वेळी भारत देशामध्ये येऊन गेला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आणि या भारताच्या भूमीमध्ये त्यांचा रक्त सांडले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 त्यांना माहिती आहे मी मेलो तरी मी त्याच्या बरोबर पुनरुत्थित होणार. हालेलुया. 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 भारतामध्ये अनेक लोक काहीतरी शोधत आहे हे त्यांना दिसलं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं संत थोमा आपल्या प्रश्नांना उत्तराकडे नेणार आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आता आपण योहानाच्या शुभवर्तमानामधून 14वा अध्याय घेऊया. वचन संख्या 5. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? हालेलुया. 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 मार्ग आम्हाला कसं ठाऊक असणार? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, येशूने क्लिअर कट उत्तर दिलं. प्रेज द लॉर्ड. Praise the ते Lord. उत्तर आहे 6वा वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया. 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 शिवाय 11व्या वचनामध्ये योहानने असा प्रकारे बोलले. हालेलुया. हालेलुया. जो कोणी मला पाहत आहे त्यांनी माझ्या पित्याला पाहिले. हालेलुया. हालेलुया. 9व्या वचनामध्ये या सत्य तोमानी प्रगट थोमाच्या प्रश्नाला लागून संत फिलिपने अजून प्रश्न विचारला. हालेलुया. हालेलुया. आणि आपल्याला हे उत्तर मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, येशू ख्रिस्ताला जे कोणी पाहिलेलं आहे त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. बघा, सनातन प्रश्नांना उत्तर तोमा आपल्याला देत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आता आपण आपल्या हे जे प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण पुढे 20वा अध्यायामध्ये जाऊया. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, 24वा वचनामध्ये दिदीम म्हटलेले थोमा म्हणून लिहिलेले आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे अनेक लोकांनी समजलं की दिदीम शब्दाचा अर्थ जुळवा म्हणून आहे. हालेलुया. हालेलुया. अनेकांनी समजलं की थोमा आणि येशू एक हृदयाचा आहे, एक स्वभावाचा आहे, दिसायला सारखे आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. 25वा वचन खूप महत्वाचं आहे. आता आपण 25वा वचनाकडे कान देऊया. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात
किल्यांचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. हालेलुया. हालेलुया. तोमाचा प्रीतीचा हट्टीपणा. हालेलुया. हालेलुया. संत तोमा जेव्हा नव्हता त्या ठिकाणी येशू आला, पवित्रात्म्याचे एक अभिषेक त्याला दिलं, त्यांना पापांच्या क्षमा करायला वर अधिकार वर दिले. हालेलुया. हालेलुया. आणि तोमा आल्यावर तोमाला त्याने हे सर्व गोष्टी बोलून टाकले. हालेलुया. हालेलुया. तोमाने सांगितलं नाही, तुम्ही ज्यांना पाहिले तो येशू आहे म्हणून मी विश्वास नाही ठेवणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रियानो, आज या महान दिवसामध्ये थोडा विचार आपण करत बसूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. येशूच्या जीवनामध्ये, येशूच्या शरीरामध्ये एकूण किती जखम होते? हालेलुया. हालेलुया. संत रीटा यांना प्रभू ख्रिस्तानी समजावून दिल्याप्रमाणे 5480 जखम येशूच्या डोक्यापासून पायापर्यंत होते. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पुनरुत्थित झालेल्या येशूच्या शरीरामध्ये बाकी 5475 जखम वाढून गेले. त्यातील 5 जखमा आहेत असे राहिले. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, या 5 जखम मध्ये सर्वात शेवट झालेली जखम म्हणजे मेल्यानंतर झालेले जखम आहे कुशीतील जखम. बाकी सर्व जिवंत असताना झालेले जखम आहे. हालेलुया. हालेलुया. मेल्यानंतर झालेले हे जे जखम आहे, हे जखम खूप महत्वाचं आहे. संत फुलटन शीन यांनी अशा प्रकारे बोलले, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक जखम हालेलुया हालेलुया. महत्वाचा आहे. तरी या 5 जखम मधून येशूला येशू म्हणून आपण ओळखतो. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, या येशूच्या जे 5 जखम आहेत, Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. हे जखम दाखवून संत फुलटन शीन सांगत आहे, wounded Christ is the real Christ. जखमलेले ख्रिस्त हा खरा ख्रिस्त आहे. जखम नसलेले ख्रिस्ताला कोणतरी दाखवलं तर त्यावर विश्वास नाही ठेवायचा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the संत Lord. फुलटन शीन यांनी पुढे असे बोलले, a real Christian is an wounded Christian. Praise the Lord. Praise the Lord. तू ख्रिस्ती आहेस का? तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या जीवनामध्ये जखम असणार. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 ख्रिस्त मंडळी, खरोखर जे मंडळी आहे ते जखमलेल्या ख्रिस्त मंडळी आहे. The church, wounded church. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 प्रियानो, इथे खूप महत्वाच्या येशूच्या मुखातून संत तोमा आपल्याला मिळवून देत आहे, ते म्हणजे हालेलुया. हालेलुया. येशूने सांगितलं, तोमा तू बघितलंस म्हणून तू विश्वास ठेवले. न बघणारे शेकडो, हजारो, करोडो लोक आहेत, ते लोक अधिक धन्य आहेत.
प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, येशूच्या संत तोमा बरोबरचे जे नातं आहे इथे या जखमाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. एका व्यक्तीसाठी बाकी 10 लोकांसाठी प्रगट झालेले येशू आता एका व्यक्तीच्या प्रेमापोटी परत एकदा प्रगट होत आहे. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. एका व्यक्तीच्या संबंधामध्ये जे काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे हे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा जगातील सर्व लोकांना मिळण्यासारखा एक आशीर्वाद आहे. हालेलुया. Hallelujah. तू एकटा त्रासातून जात असेल तर, तू एकटा जखमामध्ये दुःखामध्ये कोणाच्या पाठिंबा नाही म्हणून, कोणी जाणून घेणारा नाही म्हणून लपलेल्या खोलीमध्ये तू बसले असेल तर, तुझ्या अडचणीच्या वेळी सामर्थ्यवान असलेले येशूचा हात तुला शोधत तिकडे येणार आणि येशू तुला सांगणार, ये इकडे, पाग तुझ्या बोटीकडे घाल. हालेलुया. Hallelujah. खरा अनुभव येशू त्यांना देणार. हालेलुया. Hallelujah. या दिवसांमध्ये शेकडो हजारो लोकांच्या साक्ष सोशल मीडिया मध्ये आहे. हालेलुया. Hallelujah. आम्हाला आश्रमच्या संबंधातील लोकांच्या जीवनामध्ये कितीतरी साक्षी आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. संत तोमा हृदयामध्ये येशूवरती असलेल्या प्रीतीने जळलेले माणूस आहे. हालेलुया. Hallelujah. आपण तोमाजवळ सांगूया, तोमा विश्वासाचं जे प्रकाश आहे. हालेलुया. Hallelujah. तुझ्या हृदयामध्ये जाळलेले त्या प्रीतीपासून थोडासा आम्हाला मिळू दे. मला पाहतो, माझी काळजी घेतो, मला प्रेमाने स्वीकारितो, या भाकरितो तो स्वतः येतो, मला त्याचेच बनवायला. मला पाहतो, माझी काळजी घेतो, मला प्रेमाने स्वीकारितो, या भाकरीतो तो स्वतः येतो, मला त्याचेच बनवायला. येशू तो येतोचे स्वागत मी करीतो, येशू तो ये माझे हृदय मी देतो, येशू तो येतोचे स्वागत मी करीतो, येशू तो ये माझे हृदय मी देतो.
शक्ती हृदयात देते. येशू तू येतोचे स्वागत मी करतो. येशू तू ये माझे हृदय मी देतो. येशू तू येतोचे स्वागत मी करतो. येशू तू ये माझे हृदय मी देतो. संत तोमा भारताचा प्रेषिता, आम्ही आज सर्व मराठी भाषिकांसाठी प्रार्थना करत आहोत. सर्व मराठी भाषिकांना संत तोमा, तुझ्या भारतावरच्या प्रेमाचा एक ज्योत भारतातील प्रत्येक ख्रिस्ती बांधवांच्या आणि प्रत्येक कुटुंबामध्ये भारतामध्ये विश्वासाचा ज्योत पोचू दे. संत तोमा, आम्ही विशेष प्रार्थना करतो. आज तुझा पवित्र प्रेम आम्हाला आश्रमचा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये पोचू दे. संत तोमाच्या मध्यस्थीने कोणतरी एक व्यक्ती ज्यांना बसता येत नाही, कबरेचा भयंकर त्रास आहे म्हणून बिलकुल बसता येत नाही, अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. मूळ व्याधाचा भयंकर त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. बॉस खूप कठोर आहे, स्ट्रिक्ट आहे, म्हणून त्यांच्या हाताखाली जगणे खूप कठीण झालेली एका व्यक्तीला येशू आता सहनशक्ती देत आहे. उजव्या पायाच्या गुडघ्यापासून खाली असलेल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भयानक दुखणे आहे, म्हणून उठायला चालायला वगैरे त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. घराच्या बांधकामाविषयी खूप चिंतेत पडलेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. अपचनाच्या त्रासामुळे उलटी होत आहे, तसेच खोकलाचा त्रास असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एका साइड मध्ये मानेच्या संबंधामध्ये एका साइड मध्ये नस ब्लॉक झालेला आहे, मान एका साइडला येतच नाही, अशा प्रकारचा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. भयंकर ऍसिडिटीचा त्रास आहे, अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी एक व्यक्ती आहे, कोणतरी गोड बोललं तर फसून जात आहे. गोड बोलण्यामध्ये एकदा बसले दोनदा बसले तरी अजून फसवणुकीतून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हृदयाच्या संबंधातील, फुफ्फुसाच्या संबंधातील त्रासातून जाणारे अनेक लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. लघवीच्या जागेच्या आसपास आणि लघवीच्या जागेच्या संबंधातील त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. कोणतरी एका व्यक्तीला बिलकुल समजत नाही माझ्या शरीरामध्ये काय होत आहे, एका क्षणामध्ये एका ठिकाणी दुखलं तर थोड्या वेळाने दुसऱ्या कुठेतरी त्रास होत आहे, ते पण भयानक त्रास होत आहे. डॉक्टरांना किंवा समोर असलेल्या व्यक्तींना समजावून देणे कठीण आहे. इतके दुखण्यातून जाणाऱ्या काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पाय मुरगळलेली एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्व गोष्टीमध्ये हार मानून सगळ्या गोष्टीतून पळून जायच्या तयारी, अभ्यास करणे, कामावरती वगैरे असे एकदम हार मानून पळून जायच्या विचारामध्ये असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा आज खरोखर धीर देत आहे. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन दिवस प्रभू आता जोडून देत आहे. सजीव पवित्र क्रूसाने होत अंकित तुम्ही सर्व, संरक्षण तुमचे केले
पिता तो आमचा तो महान विश्वासाचे दीप उजळला मार्ग भूमीवर माझ्या देवा माझ्या घोषणा केली देवासमोर त्याने त्याच्या विश्वासाने माझ्या देवा माझ्या घोषणा केली देवासमोर त्याने त्याच्या विश्वासाने